केली पाहिजे ना. काय अवस्था आहे साहेब. ते जाऊ दे नो, सीओ मोठे अधिकारी आहेत. बघा साहेब, ही अवस्था आहे का ग्रामपंचायतीची अवस्था. बघा साहेब. हां. मी जेव्हा त्या दिवशी मी 2-4 दिवसापूर्वी अगोदर गेलो हो, तेव्हा मला हे दिसल्यानंतर त्यांना मी सांगितलं होतं की ही दुरुस्ती करून घ्या. एक मिनिट साहेब, बोला साहेब, बोला. लगेच कसं असते, त्रुटी दिसली आम्हाला की साहेब केले ना ते 4 दिवसापूर्वी मी त्यांना सांगितलं होतं करून घ्या. मग केलं का त्यांनी? आता परत त्या दिवशी कमिटीने बघितलं असेल, आय डोंट नो, कारण मी कमिटी सोबत होतो त्या दिवशी. परत बघितलं नाही कमिटीने? बघितलं असेल, कारण फील्डवर माणूस त्यांचा कंटिन्यू करत होता. नाही बघितलं आम्ही निवेदन दिलं सुद्धा आमची त्या पॉईंटला कोणच गेलं नाही. ह्या बी पॉईंटला गेलं नाही, गटरांच्या पॉईंटला बी कोण गेलं नाही. फक्त देवळ दाखवलं, मशानभूमी दाखवली, एवढंच दाखवलं वाचनाला आणि शाळा. साहेब बघा ना साहेब, काहीतरी करा साहेब, असं करू नका. ऑलरेडी त्या दिवशी कमिटी आली नाही साहेब, तो माणूस किती दिवस फॉलो करतोय. स्मशानभूमीमध्ये पण यांचा घोटाळा झाला. जी स्मशानभूमी नोंद नाही साहेब, त्या स्मशानभूमीसाठी तुम्ही निधी दिला. जी स्मशानभूमी अस्तित्वात होती ती डिसमेंटल केली, नवीन पत्रे काढले, जुने तसेच ठेवले. साहेब आहे की नाही तक्रार दिली? साहेबाला सांगितलं की नाही? चौकटी जुन्या काढल्या, त्या नवीन संडासला बसवल्या. वाजे साहेब तुम्ही अधिकारी कोण नेमले, त्यांनी काही सुद्धा आवाज आता त्यांच्याकडे जाऊन आलो. तुम्ही ते म्हणतात तुम्हाला भेटा. पण तुम्ही तुमचा दिन दिला नाही, त्यांना भेटून ते म्हणतात तुम्हाला भेटा. चालू आहे फक्त. परत त्याच्यानंतर मी भेटलो एकदा, भाऊंचा फोन झाल्यावर. पंचायत राज अभियान हे ग्रामपंचायतीने पुढे या म्हणून सुरू केलं आहे. हो, पहिला मुद्दा. चालेल. एक दोन बरोबर, बोलू साहेबांना बोलू. कारण त्या दिवशी त्यांचा फोन आला तर दुसरी मी परत तुम्हाला फोन केला. तेव्हा मी जातो. तिथं यांना पाठवा. बघा मी स्वतः मोबाईल केला सगळ्यांना. हो, केला. मी डायरेक्ट सांगितलं स्वतः सांगितलं. मुख्यमंत्री संत पंचवीस यांनी, माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी, माननीय ग्रामविकास मंत्री मोदी यांनी जसं संत गाडीगाव पंचायत राज अभियान आहे, परिवहन संतुलित अभियान आहे, त्या पद्धतीनं गावं पुढे यावं यासाठी सुरू केलं आहे. याच्यामध्ये गावाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन पुढे जावं ही त्यामागची भूमिका. बरोबर. ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी बघा, 100% नो वन इज 100% परफेक्ट. आय एम नॉट ऑल्सो. कुठलंही गाव असू शकणार नाही. 100 मार्काच्या पेपरमध्ये ज्या त्रुटी असेल त्या त्यांनी दुरुस्त करायच्या. किती मार्क पडावे? 100 मार्क किती पडावे? बघा आता बघा साहेब, 10-20 तरी मार्क पडावीत. 100% का पासच नाही व्हायचं त्या पोरानं? नाही, असं व्हायलाच नाही. ज्या त्रुटी आहेत त्याचे त्यांनी मार्कच नाही. पण त्या पोराचा तालुका नंबर कसा येतो? कमिटीचं मूल्यांकन करणारी समिती कुठली आहे? साहेब, ग्रामपंचायत समिती कोण आहे साहेब? समिती कोण आहे? बघा, याचं भिंतीला भिंत आहे, याचं ती स्वच्छ नाही. याचं ती ग्रामस्थीन करणार नाही, ती स्वच्छ. मग याचं मूल्यांकन काय पंचायत समिती कडेगावला केलेलं नाही अजिबात. एक त्याचा नंबर काय केलेला ठीक नाही आहे. ना, आपल्या जिल्ह्याने त्याचा नंबर काढला. बरोबर. नाही, पण तुम्ही किती वेळा मदत केली त्यांना? तेव्हा तुम्हाला शौचालय दिसलं का? साहेब, त्यांचा तो विषय नाही सर, हरकत नाही. पण एक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी जे काही चाललंय ते चुकीचं चाललंय, त्यावरती कारवाई करा असं तुम्हाला वाटलं नाही का? हा आक्रोश आहे. ते सोडून जावा. मी लगेच दुसरा मुद्दा तुमच्या उत्तर हो, हा, बोला सर. पहिला नंबर कसा आला या संदर्भात कोणी काढला? मी स्वतः लातूर तालुक्यामध्ये 15 दिवस मुख्यमंत्री, कारण काय याच्यामध्ये पारदर्शकता असं म्हणून ती मी स्वतः लातूरच्या 20 ग्रामपंचायती पर्सनली बघून मी तिथले नंबर काढले. ऍट द सेम टाइम दुसऱ्या जिल्ह्यातली शब्द होते, धाराशिव जिल्ह्यातले व्हिडिओ, सगळे व्हिडिओ आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये येऊन गेले होते. पलूसला धाराशिव जिल्ह्यातले दुसरे व्हिडिओ होते, कडेगाव होते. त्यांनी जे काय दिसलं त्याच्या आधारावर मूल्यांकनावर त्यांनी प्रत्येक आपल्या पंचायत समिती होती का नव्हती? आम्ही असतो. तुम्ही सगळ्या ग्रामसेवक या. आम्ही सांगू ग्रामसेवक ऑप्शन कसं आहे? मग मदतीला आपण पाठवणार नाही का? तुम्ही स्वतः मदत केली त्यांना ऑनलाईन. तुम्हाला किती वेळा तालुक्यातली एखादी CCTV माझ्या तुम्ही तालुक्यामध्ये 10 वेळा आलाय तिथं. तेव्हा असं कसं साहजिक आहे की माझा तालुका म्हणून मी जात असतो, ठीक आहे. ग्रामपंचायत जात नसतो. पण साहेब, तिथं जे चुकीचं होतं त्याबद्दल बोलायचंच नाही का? 100% बोललो. मग आता हा माणूस सांगतोय चुकीचं आहे. कुठलीही दुरुस्त त्यांनी केली पाहिजे. मग नाही केलं दुरुस्त, मग करून घ्यावं लागेल. कोण करून घेणार? आम्हीच करून घेणार. मग ते सांगणं आहे आमचं साहेब. 100% agree म्हटलंय. हे आता बघा, त्या दिवशी मला शुक्रवार तुम्ही शनिवारी या म्हणला. आपण उद्या येतो म्हणलं उद्या. आता आता मला थोडंच लक्षात आलं. ठीक आहे, शनिवारी सुट्टी असते. उद्या माझ सोमवार गेला साहेब, आज मंगळवार आहे. साहेब तुम्हाला शौचालय बघा, तुम्ही आला का? सगळी टीम जर शिवून काय नाही साहेब, अटमोस्ट व्हॉट इज इम्पॉर्टंट? स्वच्छता. बरोबर. मग का नाही केलं साहेब? हा माणूस इथं म्हणतोय, नागरिक म्हणतोय, तुम्ही तिकडे जायला पाहिजे ना. सगळी लोक
असू द्या ना, थोडं झालं. असू द्या ना, कोण टीम आहे साहेब मला सांगा. तुम्ही सगळी टीम आहात, तुम्ही आहात, हे कोणाच्या सेवेसाठी सांगा. जनतेचे सेवा. मग हे कोण आहे सगळे? जनताच आहे. हा मग काय त्याची मग तेच आणि त्यावेळी किती पोरं त्यांनी लावली आम्हाला विरोध तुम्ही- बोलायला. मला तुमच्या हे देखत कुठं- तुम्ही जर म्हटलं असता- मी शिववाड्यामध्ये तिथं होतो. वादाची परिस्थिती झाली का नाही आम्हाला दोघांनाच पुढे येत आलं भास्कर दादा मी. अहो साहेब सांगा. तिथे माझी एकच तुम्ही यांनी सांगितलं तुम्ही जाऊन बघायचं ना. मस्ती लागली म्हणजे आम्हाला बाकी एका राजे नाव माहित नाही. मला फक्त यांचं नाव माहित होतं, यांनी मला फोन ठीक केला. आहे ठीक आहे इथं उपस्थित राहिलेले ते दोन होते. नाही नाही साहेब एवढीच विनंती आहे की तो विषय मारी कसा लागत सांगा आता. आता बघा सांगतो या हा. संदर्भामध्ये 2 मुद्दा मी तुला सांगतो. हा. त्या दिवशी हे आलेले होते. हो. यांनी स्वतः सीओ सरांना जे काही त्रुटीचं आहे निवेदन दिलेलं आहे या संदर्भामध्ये ऑलरेडी ते निवेदन सगळं तिथे त्यांच्यापर्यंत आहे. तुमच्याकडे दिलं त्यांनी अरे, तू परत मी पाठवून दिला होता ना, साहेब, लक्षात ठेवा ना. माझ्याकडे दिलं म्हणजे ते सोबत घेत बसत नाही ते. आलं लक्षात. त्यामुळे ते मग त्यांच्यापर्यंत त्यांना भेटायला जाऊ का आम्ही? लिहिलं तरी चालेल, हा. काय अडचण नाही. बरं. आता ऍक्च्युली आम्ही सांगतो आता ऍक्च्युली सीओ सर हा. आता म्हणजे सीओ सरांची विचारली आपले सीओ सर मूल्यांकनासाठी जसं आपल्याकडे रायगडची कमिटी मूल्यांकनासाठी आलेली आहे हम्म. तसं आपले सीओ सर मूल्यांकनासाठी अहिल्यानगरला गेले आहेत ते सोमवारी येते. आता जस्ट माझी त्यांची विजिट आहे. तुम्ही जाणार असेल तर 100% त्यांच्याकडे सोमवारी जावा हे सगळं त्यांना दाखवा. हे कसं आहे तपासणी आलेली कमिटी असते बाकी काय फक्त तुमच्या हातात आहे तेवढं करा तुम्ही. साहेब मी काय म्हणतो तुमच्या हातात आहे तेवढं ते माझ्या हातात आहे तेवढं दप्तर पहिले सील करा. माझ्या त्यांनी काय खर्च केला माझ्या काय हातात नाही आहे. आम्हाला बघायचं आता काम. ग्रामसेवकाची पण तक्रार आहे साहेब त्या ग्रामसेवक आहे ना हो. साहेब. ग्रामसभा त्यांनी बरखास्त केली मी फोटो काढलेले माझ्या हातात आहे तेवढं. ग्रामसभा काय बघून देत का साहेब हे असंच आहे साहेब. आमच्या ग्रामसेवक आम्हाला मारतात त्यांच्याला बोलून देत नाही आम्ही. तुमची कायचे साहेब आम्ही जाऊ का तालुका गाव सोडून जाऊ का सांगा आम्हाला साहेब. माझ्या आवाज तुम्हाला माहिती आहे तिथं माझ्या FIR पण झाली साहेब माहिती आहे ना. गुगल लोकेशन आहे एक नाही मग- फोटो नाही हा? एक फोटो लावायचा आम्ही इथं परत तारत नाही तुम्ही साहेब आम्हाला पत्र द्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गाव आणि तालुका सोडून जावा. साहेब अशी अवस्था आहे. ह्यांना बोलून दिलं जात नाही आम्हाला बोलून दिलं आम्ही काय करायचं साहेब त्याला? पूर्वीपासून मी वैतागलो गाव म्हणायला लागलं तुम्ही यांनी झालंच का काय काय बघा साहेब असं नाही चालणार साहेब ह्याच्यावरती कारवाई करा. ग्रामसेवकवर सुद्धा कारवाई होत नाही साहेब ग्रामसेवक जागेवरती नसतात असतात ना. ही काय फोटो आहेत की तुम्ही आता यांच्यावर काय कारवाई करताय सांगा आज बघा आज आहे की आज आहे ती का काल होती का बघा होते का बघा. बंद आहे कालपासून ग्रामपंचायत. आणि ही बघा बघा ना साहेब काय साहेब काय एवढा भोंगळ कारभार काय आपला. त्यांचा कार्यक्रम झाला त्या दिवसापासून ग्रामपंचायत बंदच आहे ग्रामपंचायत. हा? बघा ना साहेब फॉलो घ्या ना कुठे विचारा की. तालुक्याची कमिटी आली तिकडचे व्हिडिओ वगैरे त्यावेळी सुद्धा दुसऱ्या दिवशीपासून ग्रामसेवक हजर नव्हते. लाव फोन ग्रामसेवकाला कुठे आहे बघा लाव की फोन लाव की त्यांनी फोन. लावते की आपलं काय मी करायचं सांगतो बघा. शनिवारी कमिटी केल्यानंतर ऑलरेडी माझे दोन्ही ग्रामपंचायत अधिकारी ज्या दोन्ही बरं. ठिकाणी आले होते एक आंबरला आलेले होते आणि एक आपटे आले. दोन्ही ग्रामपंचायती माझ्याकडून रितसर 2 दिवसाची सुट्टी घेतली कालची आणि आजची. ही फॅक्ट सांगतो. बरं त्या ह्याचे सांगा इव्हन पंचायत शनिवार रविवार हा, हा. शनिवार रविवार सुद्धा ते तिथं काम करत होते. मी का सांगतो माहिती का मी स्वतः त्या साहेब ते राहायला कुठे आहेत त्या राहायला कुठे आहेत कसं काय साहेब माहित नाही साहेब यू आर द बॉस तुम्ही अधिकारी आहात. ते राहतात माहित नाही कसं काय गावात राहत नाही आम्ही म्हणतो तुम्ही म्हणता कुठे राहत नाही. मी तेच सांगतो. नाही नाही साहेब असं नाही असं नाही हे साहेब तिथं नाही त्यांच्या गावी एवढे साहेब, मला सांगा, ग्रामसेवकाने कुठे राहिलं पाहिजे? गावात राहिलं पाहिजे. हा? कुठे आहे ते आता विचारा की फोन होत गावात साहेब त्या गावात राहतात की नाही फोन लावा की तुम्ही गावात राहता. ग्रामसेवक गावात राहतात का सांगा मला साहेब. नाही. नाही राहत ना मग कारवाई केली पाहिजे साहेब त्यांच्यावरती का कारवाई करत नाही आपण काय करू सांगा आम्ही हे तुम्ही सांगा या सर्वांनी हे गोष्ट केल्यानंतर आम्ही कारवाई करू ती गोष्ट साहेब करतो आम्ही. किती त्रास झाला साहेब हे बिचारे. एवढा आम्ही हा? त्यांचंच आहे आमचं काही नाही त्यांच्यालाच आम्ही तुटी लावतो तर तुम्ही आम्हाला एक सुद्धा बरं तुमचं मान्य करा. शौचालय ह्या भिताडा शेजार आहे ग्रामपंचायत इथं आहे आणि इथं आहे शेजारी शौचालय आणि ह्यांनी शौचालय जाऊ ती बालवाडीची बघा ग्रामपंचायतीला स्वतःच म्हणून काही नाही. आणि साहेब सर्वेक्षण केल्यानंतर काही ग्राम सदस्य म्हणतायत पंचायत हे सदस्य म्हणतात किंवा लोक म्हणतात तुम्ही जावा ना तिकडे बघा ना सर्वेक्षण असं करायचं का साहेब लाली पावडर करायचं आहे का आपल्याला. तसं नाही हा? मला गाडी पावडर लावायची नवरी लावायची. मग हे चुकीचं आहे साहेब हे असं अपेक्षित आहे का आपल्याला सांगा आपल्याला चांगलं अपेक्षित आहे अभियान. ह्याच्या हा? आधी आदर्श गाव केलं होतं काही सुद्धा काम नाही हे असंच त्यावेळी इतकं वाटलं मला आता गावात तरी झाडं नाही कुठे एक झाड अहो गटराची अवस्था पैसा आहे संपवा. गटर बांधते तिने आउटलेटच नाही गटराला साहेब हे कसं झालं साहेब तसं तुम्ही बघितलं पाहिजे ना तक्रार आली तर बघितलं पाहिजे. हे अर्ध्या गावाला साहेब, पाणी तुम्हाला पुरवठा कुठं आहे. पडते तुम्ही बघितलं का? मग साहेब त्यात तुम्ही- त्यावरती साहेब काहीतरी कारवाई करा तुम्ही कारवाई करा. सोलर बसवली पाणी पुरवठा साहेब चालू आहे का ते? एक सुद्धा एक सोडून चालत नाही. सोलर चालू नाही तुम्ही ऑनलाईन भरताय चालू आहे ही काय अवस्था आहे बघा ना कधी बघायचं तुम्ही आउटलेट नाही तिथं आता धाणीचं साम्राज्य आहे गावाचं पाणी जातंय गावाचं हे कुठं सारखं असणार? पाणी.
मग आपण कसली योजना राबवतोय? ग्रामसेवक काय करते नेमकं त्या गावात? दिवशी देवळाचा ते परिसर लावला त्यांनी हा? साहेबांनी त्या अहो, ते देवळाचा सुद्धा आता राजभवनात देवळाला केलेलं काम आहे. साहेब फिरायचं त्याची आहे आहे. ती. आणि संग्रामवर आता शाळा बांधल्या. 2 महिन्यापूर्वी गटरचं तुमचंच काम आहे बघ, ग्रामपंचायत. तुम्ही बघा ते काम अजून चालू आहे. 2 महिने झालं, 7 महिने झालं. ऍक्च्युली 6 महिन्यानंतर ते रद्द करून दुसरं दुसरं टेंडर टेंडर काढायचं. नियमानं काय सुद्धा होत नाही ग्रामपंचायत. तुम्ही सील करा, तुम्हाला सगळं मुद्दे दाखवू. साहेब हे तुम्ही यांचे सगळे मुद्दे हा. कधी पण यांना एक आश्वासन द्या. ह्यांनी कपाट आज सील करू दे ग्रामपंचायतची. कारण साहेब आणि हे सगळं हे पुरावा दाखवतो आम्ही. आणि साहेब मी का आलोय हे आमचे तालुका सरचिटणीस आहेत, वारंवार हा संघर्ष करतायत. मी स्वतः जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चाचा. आणि जर ह्यांनी सांगितलं की आम्ही दखल नाही घेतली तर हे अत्यंत चुकीचं आहे. साहेब जागे व्हा. एवढं चांगलं केंद्र सरकार काम करतं, राज्य सरकार काम करतं, तुमच्याकडून साहेब ही अपेक्षा नाही आहे. हां, तुम्ही जबाबदार अधिकारी आहात. दुसरी गोष्ट साहेब बरं काय हा? 43 लाखाचा पूल बनलाय. सरकारने रस्ते होता ते खाजगी जागेत दिलाय पुरा. असलीच काम आम्हाला चालू त्याचा आहे. एक रुपये सुद्धा म्हणजे गावाला. पाय ठेवायचं जागा नाही. आमच्या त्याच्या गावात घरी नाही, घरी नाही. नाही. घरच्या माणसाच्यासाठी का बांधलाय? पूल हो 43 लाख 43 लाख रुपये. आणि साहेब नोटीस सरपंचाला देता का ग्रामसेवक कुणाला द्यायचे? तुमचा माणूस कोण? नाही साहेब, आता तुम्ही ना मागच्या वेळी त्या मशानभूमीचं ते सरपंचानं सही करून घेऊन गेलाय. साहेब स्मशानभूमीचं जे जुनी स्मशानभूमीचं शेड होतं ते न काढता नवीन स्मशानभूमीचं शेड काढलं. हो. ती पण तक्रार त्यांनी केली. आणि नोंद नाही म्हणून आणि जी सांगितलं. स्मशानभूमी नोंद नाही तिथं स्मशानभूमी बांधली गेली, शेड बांधलं गेलं. आणि पुन्हा 31 तारखेला 19,000 भरतो कॉन्ट्रॅक्टर. साहेब फार सावळा गोंधळ आहे. तुम्ही पहिल्या त्या ग्रामसेवक त्यांना कोण आहे त्यांना नोटीस काढा. का राहत नाहीत? बरं, त्या राहत असतील तर त्यांचं लिव्हन लायसन्स आम्हाला बघायचं आहे. आम्ही बघू शकत नाही का? हे नागरिक बघू शकत नाहीत का? सांगा साहेब. साहेब एवढं ट्रान्सपरन्सी आहे, तुम्ही एवढे चांगले आहात, तुम्ही कशाला त्यांना पाठीची घालताय? हा? किती भाषेमध्ये बोंबलेल्या पक्षी जाणार असं तुझ्या उभा राहतो. हो. ही पद्धत भेटते. नाही, आम्ही बाहेर- बरं, ह्याच्या आधी मी तुम्हाला स्मशानभूमीच्या वेळेस साहेब तुम्ही कारवाई चालू आहे म्हणून लिहिले. अजून चालू आहे का काय मला कळणं झालंय. 2 वर्ष झालं चालू आहे. साहेब हे कधी पण व्यवस्थित होणार? नाही कारवाई. एक सांगा. आणि काय दिलं नाही. वाजे साहेबांनी आम्हाला काय दिलं नाही. लोहार साहेब होते, वाजे साहेब होते. तिथं मशानभूमीत स्वतः आले. मी आम्हाला मी विचारता सरपंच तिकीट येऊ शकते आता कुठं लोक अर्ज तर नाही तिथं. ग्रामसेवक सरपंच हजर तिथं- आणि तिची 10 गुंड. तिथं टाकलेलं परत लोकांना कुठे आता कुठे आहे? आता चोरून गेला असं. साहेब हा माणूस जो बोलतो सगळं चुकीचं बोलतोय का? साहेबांना दाखवले मी. सगळं का साहेब करत नाही? गुगल लोकेशन फोटो काढा म्हणून. ह्याच साहेब मग साहेब करा ना कारवाई तुम्ही साहेब त्या पहिल्या ग्रामसेवकाला शोकस द्या. तू जागेवरती का राहत नाहीस? जाग्यावरती आणि एवढे दिवस बंद आहे त्यांचं तिथं हा म्हणजे हे गैरहजर लावायचं आणि पैसे- शासनाचा कशाला पगार देत आहे? अपसेंटी लावून टाका ना साहेब. किती बघायचं आहे आम्हाला, ऑनलाईन काय भरलंय बघायचं आहे. ही एवढे दिवस जर गैरहजर ग्रामसेवक राहत असेल तर काय करणार ते ग्रामपंचायत? पगार साहेब तेवढ्या दिवसाचा कापला पाहिजे. पैसे काय वतवले नाही, सामान्यांचे पैसे साहेब ते, हा? देशवासियांचे पैसे साहेब ते. सांगा की. अजिबात साहेब ते कसलं खपून घेणार नाही साहेब. हे अति झालं. तो रस्ता केलाय खाली काय त्याचं केलं नाही. तुम्ही म्हणा त्यावेळेस काय विरोध केला नाही. प्रत्येकाला भांडतच दुसरं. नाही, आम्ही तसंच म्हणणारच नाही त्यावेळेस. हा? आता ही काय अवस्था आहे? आता आहेच तुम्ही आज चला आमच्याकडे चला. हो. तुम्हीच फोटो काढा, तुमच्या ह्यात कसं मोबाईलला काय Google तुम्ही लोकेशन. आमच्यावर कारवाई करायची. नाहीतर आमच्या साहेब तुमच्याकडे काय दबाव आहे का सांगा? आमदारांचा दबाव आहे. मग कशाला घाबरता साहेब तुम्ही? घ्या साहेब, करा तक्रार साहेब त्यांना. हा. ग्रामसेवक जे आहे ते आम्ही तुम्हाला आमदारांनी सांगितलंय का? नाही. मग तुम्ही करा ना कारवाई साहेब. तर त्यांचं सील मग झालं. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू की यांना आमदारांनी सांगितलंय. तर तिथं तुम्ही सील केलं पाहिजे. नाहीतर यांनी घरी येऊन काढलं. प्रत्येक वेळेला दप्तर घरी नेते ते. दप्तर कुठे ठेवायचं असतं? घरी न्यायची काय आहे? तुम्ही सांगा ना, दप्तर घरी न्यायचं असतं का कुठे न्यायचं असतं? सांगा ना. साहेब ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. रोज किरण घरी नाहीतर इथं बरेच लोक येतील, उपोषण करतील. कशाला उपोषण निश्चित करताय? शो कॉज द्या त्यांना. चुकीचं काम करताना आजच्या नोटीस आमच्या देखील काढा आता तुम्ही. काढून टाका ना नोटीस, काय अडचण आहे? ही गंभीर बाब आहे. त्रास झालेला आहे मला. नाही ठीक. हा. मग चला तुम्ही बघायला आज आले तर. मग तुम्हाला किती दिवस पाहिजे साहेब सांगा? हे बरं सांगा साहेब, सांगा काय ऐकलं नाही आमचं? साहेब ऐका, काय पाहिजे तुम्हाला सांगा. बोला काय बोला. अधिकारी म्हणून तुम्ही काहीच कारवाई करणार नसेल तर आम्ही काय जनतेला- आता ही 8 दिवसाची मुदत मागवणार. तो 8 दिवसात ते स्वच्छ करून घेणार. तो नाही. मग आज रोजी तुमचा माणूस स्वच्छता हा पाठवा. विषय मी करतो. आज रोजी तुमच्यातर्फे माणूस पाठवा आमच्यावर. स्वच्छता विषय ग्रामपंचायत साहेब असला अहवाल द्या की. तुमचा असा अहवाल असेल म्हणून वाटतं. असाच अहवाल आहे ना? हा द्या की आपला अहवाल आम्हाला. ठीक आहे. अभियान कालावधी अहवाल त्यांचा पण असं असेल ना अहवाल? द्या आम्हाला असला. त्यांचा अहवाल असा तिकडे गेलेलो नाही, असला द्या आम्हाला. आम्हाला नसणार आहे. मागून घ्या ग्रामसेवकांकडे. तो तिकडे ते तिकडे- मागून घ्या ना साहेब. आम्हाला पण कोणाला काय झालं यांच्या गावात? मला आलेलं. हा? असू द्या की. आमच्या मागून द्या. असा अहवाल मागवा ना यांच्या आपशिंगे गावात काय झालं? ऑनलाईन तुम्ही वेबसाईटला एंटर पण नाही.
ऑनलाईन कुठली वेबसाईट नाही असं द्या आम्हाला. द्या की साहेब. काही का? ग्रामसेवक देऊ शकतो तुम्ही सांगितल्यावर. मूल्यमापनाचा रिपोर्ट जेव्हा धाराशिवच्या कमिटी देईल तेव्हा तुम्हाला वापरेल. नाही यांचा ऑप्शन कसं पाहिजे त्यांचा त्याची माझ्याकडे नाही तर मी तुम्ही देणार. बघा ना साहेब कुठे अरेंज होतं बघा. अहो, बनवलाय की ग्रामसेवक तुमचा माझ्याकडे ग्रामसेवक आहे असेल असं तर करताय. मी देईन मी सगळं. बोला ना विचारा आहे का तेवढं सुट्टीवर ग्रामसेवक आहे, कोण करायचं? उद्या जाऊन आम्ही. बरं साहेब ह्या गोष्टी किती दिवसात करू हा ठिकाणी आम्हाला आहे का जरा मग? ऐका ना तुम्ही. तुमच्या मनावर चालतंय का सगळं? तुमचं ऐकलं गेलं. हा, बरं. तेच तुमचं बोलतो. आता एक परवाची तुमची जी पत्र आली ती सिव्हिलसाठी गेली आहेत. एक पहिला म्हणतात त्याच्या अनुषंगाने सिव्हिलसर आवश्यक योग्य कारवाई करते. एक त्या अनुषंगाने जसं मंत्री साहेब म्हणले की आम्ही सिव्हिलसरने भेटतो 100% मी सुद्धा सांगेन की तुम्हाला सिव्हिलसरने भेटावं त्यात दुमत नाही. कशा संदर्भात जिल्हा स्तरावर कमिटी आली त्या संदर्भात कमिटीच्या अनुषंगाने कारण कमिटीने निर्णय काढणं हे माझ्या हातामध्ये नाही अजिबात नाही. त्यांनी किती गुणांक देणं हेही माझ्या हातात नाही. ही पण तपासलेली ते. दुसरा मुद्दा तुम्ही यामध्ये ज्या कुठल्या तक्रारी मांडल्या स्वच्छतेच्या असतील किंवा ग्रामसेवक अनुपस्थिती असतील त्याच्यामध्ये आजच्या पत्राच्या अनुषंगाने माझं पत्र उद्या ग्रामपंचायत अधिकारी ओके. आपल्याला ग्रामसेवक म्हणतात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना उद्या आणि त्याची कॉपी तुम्हाला उद्या संध्याकाळी व्हॉट्सअपला पोहोचवा. ठीक आहे. त्या दोन्ही गोष्टी नंबरच्या बाबतीत मी परत सांगितलं नंबर देणं माझ्या हातामध्ये नाही, नाही, आता साहेब हरकत नाही. तो धाराशिव पण आणि हे जे आम्ही तुम्हाला म्हणतो तुम्ही नंबर दिला तुम्ही यूज करा बरं ठीक आहे साहेब नाही नाही तुम्ही आता करू नका. करायच्या अनुषंगाने मी मुद्दा बरं. नंबर काढला कोणी म्हटलं एकाच नाही म्हटलं यातल्या तक्रारीच्या नाही नाही अनुषंगाने नाही तुमच्या आमचा मग हे क्लिअर करून घ्या. सांगितलं काय की उद्या संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे नोटीस जाईल शोकरचं ऍट द सेम टाइम त्याची एक कॉपी मी काय सांगतो बरोबर. व्हॉट्सअपला मिळाले तुम्हाला येईल. पण ह्याचा मुद्दा त्यात असावं फिरवून नसावं. तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने आलं हा. की साहेब जर करतील. वाटलं- मला अनुभव आहे साहेब मशान खुलासा मागवा साहेब त्यांच्यावर. तुम्हाला यात संदर्भात असं वाटतं की साहेब तुम्ही हा उद्या टाकला नाही तर मग तुम्ही व्हॉट्सअपला सांगा ना परत. साधू शिकतायच ना तुम्हाला. साहेबांना सांगा साहेब करतील. मी तो- साहेबांना निवेदन देऊया आता आपलं पण एक निवेदन देऊया चला.